गणपति बप्पा मोरया। आप सभी को गणपति उत्सव की हार्दिक शुभकामनाएं। जैसा कि आप सभी जानते हैं कि पुणे के गणपति उत्सव में बहुत सारे मित्र मंडल अपना इंस्पायरिंग कंटेंट हमें दिखाते हैं। चलिए देखते हैं नवजवान मित्र मंडल तुलसी बाग द्वारा किया गया यह। इनमें से कौन से कैरेक्टर का एक्ट आपको सबसे ज्यादा अच्छा लगा, हमें कमेंट करके बताना ना भूलें। पेशवाईचा अस्त झाला। दुसऱ्या बाजीरावांनी पुणे सोडलं आणि उत्तरेत ब्रह्मावर्तानं वाडा बांधून वास्तव्य केलं। बरोबर होते त्यांचे खासगी कारभारी मोरोपंत आणि त्यांच्या पोटी आलेली ताठ कण्याची, मर्दानी बाण्याची, तेजानं लखलरणारी शौर्य भिजली मनकर्णिका, म्हणजेच सगळ्यांची लाडकी, मायेच्या माणसात अत्तरासारखी दरवळणारी आणि रणंगणात ज्वाळेसारखी भडकणारी म्हणून एकाच वारात नानाची तलवार कुठल्या कुठे उडवून दिलेली। हा असा घाव घातला त्यानं, मी असा ढालीवर झेलला, बैठक घेतली आणि मोहरा धरून वर उसळले, नेम धरून शमशेर फेकली। दोनच ठिंग्या उडल्या की नानाची शमशेर आभाळात। मनू बाळा, त्या मुलांच्या बरोबरीनं दंगमस्ती करतेस, जरा अभ्यासाकडेही लक्ष द्यावं। त्या गडाला पण मोर्चे लावलेतच की। परवा पंतोजींना सगळा पाठ गडागडा म्हणून दाखवलाय। अरे मी आले होते माझा भाला घ्यायला। भाला? हो, पाळ एकदम तेज बनवलाय, नुसता टेकवला तरी शत्रूच्या छातीत आर पार जाईल। भाला फेकीत आज तात्याला हरवणार आहे मी। जपून ग बाळ, श्रीमंतांसकट सगळ्यांकडून कौतुक करून घ्यायलाही पुढे आणि हातात शस्त्र घेऊन वाऱ्यावर घोडा उधळायलाही पुढे। आणि अचानक ध्यानी मनी नसताना एक अनोखा योग सामोरा आला। नियतीची एक इच्छा झाशीहून ब्रह्मावर्ताला आली। अवघ्या झाशी मधले नामांकित ज्योतिष आणि तंत्रज्ञानातले सर्वमान्य विद्वान तात्या दीक्षित श्रीमंत पेशव्यांच्या भेटीला आले। खासगी चिटणीस म्हणून मोरोपंतांनी त्यांची बडदास्त अगत्यानं आणि उत्कृष्ट ठेवली आणि बोलता बोलता मनातली चिंता मोरोपंतांच्या मुखात आली। त्यांनी तात्या दीक्षितांकडे विषय काढला। आपण विख्यात ज्योतिर्मुकुटमणी, तंत्रविद्या विशारद, कुंडली मांडून साक्षात विधिलिखित सांगणारे, म्हणूनच एकच विचारायचं होतं। बोला पंत, मनात असेल ते विचारा। माझी कन्या मनकर्णिका सुंदर, चलाख, चतुर आहे, आता विवाहाला योग्य झालीये। विनंती अशी की तिचं भविष्य कळावं, आपण हात पाहावा, पत्रिका पाहावी। ठीक आहे, बोलवा तिला। अरे बापरे, पोरी, तुझ्या हाताला लागलंय? नाही, विशेष काही नाही, पडत्या घोड्यावरून उडी मारण्याचा सराव करताना जरासं खरचटलं। पंत, अंतच तेज आहे तुमचं कन्या रत्न, साक्षात नारी रत्न, राजयोग, प्रत्यक्ष महाराणी पद। पंडितजी, अहो माझ्यासारख्या सामान्याची चेष्टा का करता? आमच्या तोलामोलाचं, हिच्या भाग्याचा तोल आणि कर्तृत्वाचं मोल दोन्हीही वैभवशाली पंत। निश्चित पंत, निश्चित। ग्रहमान स्पष्ट सांगतोय, या कन्येच्या दैवात राजयोग आहे। कुंडली उघड उघड बोलतेय की ही भावी राणी आहे, महाराणी। माझं भविष्य आजवर कधी चुकलं नाही, याही वेळी ते चुकणार नाही, याही वेळी ते चुकणार नाही। तात्या झाशीला आले ते डोक्यात हा विचार जागा ठेवूनच पेशव्यांच्या खासगी चिटणीसांच्या मुलीला राजे रजवाड्यांची मागणी कशी येणार। पण मग पाहिली ती पत्रिका, मांडलं ते गणित, निघालं ते भविष्य, असं कसं? या विचारातच गुंग असताना तात्यांच्या डोळ्यासमोर एक नाव तरळलं। झाशी संस्थानचे अधिपती झाशी नरेश महाराज गंगाधरराव नेवाळकर। महाराज
राजांची पत्नी बऱ्याच वर्षांपूर्वी स्वर्गवासी झालेली. त्या राणीच्या पोटी जन्म घेतलेलं एकही संतान हयात नव्हतं. तात्यांनी झाशी नरेशांची पत्रिका मिळवली, मांडली, ग्रहमान तपासलं आणि विलक्षण गुणमिलन झालं. तंतोतंत योग जुळले. तात्यांचं कोडं अचानक दुहेरी आनंद देऊन सुटलं. त्यांचं भविष्य खरं ठरणार होतं आणि समृद्ध, संपन्न, विस्तीर्ण झाशी नगरीला वारस लागणार होता. सगळ्या झाशीच्या उत्साहाला उधाण आलं. घरं सजली, मांडव पडला, सनई चौघड्यांचे सूर सजले आणि मोरोपंत तांब्यांची कन्या साक्षात झाशी नरेश राव गंगाधर रावांची धर्मपत्नी झाली. एकच गजराज नव्हे, दारी सालंकृत गजांत लक्ष्मी झुलत असलेल्या झाशीची महाराणी लक्ष्मी झाली. शृंगारलेल्या दिमागदार राजवाड्याच्या अंबरठ्यावरचं सोन्याचं माप ओलांडून महाराणी लक्ष्मीबाईंनी प्रपंचात पहिलं पाऊल टाकलं. खळखळणाऱ्या झऱ्यासारखी अवखळ मुलगी, प्रजेचं पालकत्व स्वीकारणारी महाराणी झाली. आपल्या शाली, सुसंस्कृत, डौलदार वागण्या बोलण्यानं तिनं महाराजांचं मन जिंकलं. खुबीनं बोलून कित्येक वर्षांची कैद्यांना फाशी देण्याची झाशीतील निर्दय प्रथा रद्द करून घेतली आणि झाशीवासियांच्या काळजात प्रवेश केला. महाराजांशी रंगलेल्या मनमुराद गप्पांच्या वेळी राणीनं विषय काढला. तर परवानगी विचारायची होती. जरूर. आमच्या लाडक्या राणीसाहेबांची इच्छा पूर्ण करणं यासारखा आनंद नाही. बोला, काय आहे मनात? रानावनात वळवे लागतात. अस्ताव्यस्त झाल्यावर घरागोठ्यांपर्यंत येतात. शत्रूच्या स्वाऱ्या आल्या की जाळपोळी होतात. राज्याचं आणि प्रजेचं अतोनात नुकसान होतं. याच्या बंदोबस्तासाठी एक कल्पना आली आहे. कुठली? स्वतंत्र अग्निशामक दलाची स्थापना. उत्तम आणि उपकारक कल्पना. लगेच अंमलात आणली जाईल. आणखी? आपल्या पदरीची तैनाती फौज इंग्रजांची. त्या धूर्तांचा आम्हास भरवसा वाटत नाही. म्हणून आमच्या मनात आहे पद्धतशीर लष्करी शिक्षण देऊन महिलांची सशस्त्र पलटण उभी करावी. राणीसाहेब, अलंकार घालणं आणि हत्यारं पेळणं नाजूक हातांना जमेल का? निश्चित जमेल. आणि मग दुनियेला दिसेल की ज्या हातांना बांगड्या घालता येतात त्याच हातांना शक्तिशाली घावही घालता येतात. रणांगणात शौर्य गाजवता येतं. मातृभूमीच्या रक्षणासाठी प्रसंगी प्राणही देता येतात. तुमचं तेज आणि बाणा काही वेगळाच आहे राणीसाहेब. पण तुमच्या त्या स्त्रियांच्या पलटणीला मर्दुकीचे धडे देणार कोण? आम्ही देऊ. तुम्ही? होय. लाठी काठी, बोथाटी, घोडेस्वारी, तिरंदाजी, पिस्तूलबाजी, भालाफेक, समशेर, जांबिया, दांडपट्टा सगळं शिकलोय आम्ही. ते आम्ही झाशीवाल्या महिलांना देऊ. त्यांच्या मनात आवेश भरू, अबलांना सबला करू. तुमच्या बोलण्यात गोडवा आणि विचारात समशेरीची धार आहे राणीसाहेब. राहू दे, राहू दे स्त्रियांची लढाऊ पलटण उभी. त्या त्यांना लष्करी शिक्षण. लक्ष्मी बाई है, शोले बरसेंगे
पुत्र झाला. महाराजांच्या आनंदाला पारावार उरला नाही. झाशी आनंदानं नाहली, रोषणाईनं लखलखली, सजावटीनं झगमगली. पण काळाला ते सुख मान्य नव्हतं. कणेसारखा सुंदर राजकुमार फुलांच्या आतच कोमेजून गेला. त्यातच महाराजांना आजारानं ग्रासलं. एका बाजूनं मातृत्व रुसलं, दुसऱ्या बाजूनं सौभाग्य धोक्यात आलं. झाशी संस्थानला वारस हवा म्हणून महाराजांनी लहानग्या दामोदरला दत्तक घेतलं आणि त्या पितृत्वाचे मोजकेच क्षण अनुभवून जगाचा निरोप घेतला. राणीवर वज्राघात झाला. विशाल किल्ला, विस्तीर्ण राज्य, राणीपदाची जबाबदारी, स्वीकारलेलं मातृत्व, रयत, कारभार, खजिना, फौज हे सगळं राखायचं, सांभाळायचं होतं वैधव्याचं दुःख पचवून, तेही केवळ 18व्या वर्षी. झाशी घेण्यासाठी संधी साधू इंग्रज तपलेलेच होते. या भूमीचे तुकडे, प्रांत, गाव, शहर यावर कब्जा करीत साम्राज्य वाढवण्याचा त्यांचा उद्योग जोरात सुरू होता. त्यात आला उलट्या काळजाचा, मतलबी वृत्तीचा आणि कारस्थानी कृतीचा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी. आमचा हुकूम फळायला गेलाच पाहिजे. झाशीला हुकुमनामा रवाना करा. आमच्या प्रदेशात असलेली लहान सहान राज्य विनाकारण प्रगतीत अडथळा निर्माण करतात. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व अडचणीचं ठरतं. म्हणून त्यांचा इंग्रज साम्राज्यात समावेश करून घेतला तर शासनाचं महसुली उत्पन्न वाढेल. म्हणून आमचं राज्य समजून इथे राहावं. दिस इज माय ओपिनियन अँड ऑर्डर. झाशीच्या दरबारात इंग्रजांचा प्रतिनिधी म्हणून एलिस काम पाहत होता. तो हुकुमनामा घेऊन येत. सुद्धा शिलेला मी मेजर एलिस. सध्या झाशी प्रदेशाची शासन व्यवस्था माझ्यावर सोपवण्यात आली आहे. या भागातील सर्व लोकांनी स्वतःला ब्रिटिशांचे ताबेदार समजावे व इंग्रजांच्या हुकुमात भारतीयांनी राहावे. झाशी राज्याचे स्वतंत्र अस्तित्व संपले असून ते राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यात येत आहे. नहीं, मैं मेरी झांसी नहीं दूंगी, हरगिज नहीं दूंगी. जब तक जान में जान है तब तक हमारा जिंदा ईमान है. झांसी भारत की है, भारत की ही रहेगी. आमच्या झाशीत आमची सत्ता आहे आणि आमचीच राहील, इंग्रजांची नव्हे. आमच्या झाशीला कोणी स्पर्श केला तर त्याला कडवा मुकाबला सहन करावा लागेल. चाहे कुछ भी करो, मैं मेरी झांसी नहीं दूंगी, नहीं दूंगी. राणीनं लढाऊ पवित्रा घेतला. इंग्रजांशी सामना करण्याची जोरदार तयारी सुरू केली. शस्त्रास्त्रांची निर्मिती, तोफांची दुरुस्ती, दारू गोळ्याचा कारखाना, एका मागून एक युद्ध सिद्धता होऊ लागली. त्याच वेळी राणीनं नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांच्याशी संधान बांधलं. इंग्रज विरोधी संस्थानिकांच्या भेटी घेतल्या. सळसळत्या रक्ताच्या जहाल क्रांतीवीरांशी संपर्क ठेवला. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध प्रचंड उठाव करण्यासाठी, देशनिष्ठांना संघटित करण्यासाठी आणि महिलांना सक्षम आणि प्रशिक्षित करण्यासाठी राणी अहोरात्र झटत होती. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि लाडक्या झाशीसाठी तिचा जीव तिळतिळ तुटत होता. आणखी एका दुश्मनानं डोकं वर काढलं. झाशीच्या प्रगतीवर, राणीच्या कर्तृत्वावर जळणारा ओरछा संस्थांचा दिवाण लठ्ठे खान. त्यानं सैन्य जमा केलं, मदती मिळवल्या, बळ वाढवलं आणि झाशीवर तुफानी हल्ला केला. आपल्याला रणझुंजार महाकालीचा आशीर्वाद आहे आणि महाप्रतापी शिवछत्रपतींच्या चैतन्याचा वारसा आहे. विजय आपलाच आहे. तुटून पडा, वैऱ्याची बेगुमान
बचाव सुरू झाला. नथे खानाचं सैन्य गवतासारखं कापलं गेलं, पळत सुटलं. खुद्द नथे खानानं पळ काढला. दिगंत विजयश्रीनं पुन्हा आपल्या लाडक्या शौर्यशालिनीला गौरवाची माळ घातली. पण नथे खानाच्या मनातून पराभवाचा अपमान जात नव्हता. त्यानं कारस्थान रचलं. इंग्रजांच्या दरबारात जाऊन तो कप्तानासमोर उभा राहिला. हम एक अंदर की बात बताने आए हैं हुजूर. क्या है? अंग्रेज राज के खिलाफ क्रांतिकारी लोग जो लड़ रहे हैं, दंगा फसाद कर रहे हैं, अंग्रेजी सल्तनत को नुकसान पहुंचा रहे हैं, वो ये सब अपने मन से नहीं करते सरकार. तो किसके कहने से? कौन है उनके पीछे? झांसी की रानी लक्ष्मीबाई हुजूर. क्या कहते हो? ये सच है? बिल्कुल सच. आप उस औरत को और उसकी झांसी को खत्म कीजिए सरकार, नहीं तो अंग्रेजों को वो बहुत भारी पड़ेगी. उसे अगर जिंदा रहने दिया तो वो झांसी में अंग्रेजों के कुत्तों का बच्चा भी नहीं रहने देगी हुजूर. तो उसका बंदोबस्त जरूर करना चाहिए. मैं अभी कंपनी सरकार को खबर देता हूँ. उत्तर भारतात राणीच्या प्रेरणेनं बंडाचा बनवा भडकत चालला होता. क्रांतिकारक इंग्रजांना डोईजड झाले होते. त्यांच्या क्रांतीच्या कारवाया सतत वाढत होत्या. त्याच वेळी बरुआ सागर भागात डाकू कुंवर सागर सिंहानं अक्षरशः हैदोस मांडला होता. कोणालाच न जुमानणाऱ्या सागर सिंहाची कमालीची दहशत पसरली होती. राणी मोजकीच फौज घेऊन तडक तिकडे निघाली. वाटेत दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत तिनं निधड्या छातीनं घोडा घातला. सागर सिंहाला वेढा देऊन घेरलं आणि जेरबंद केलं. कुंवर हो, शूरवीर हो, जंग बहादुर छत्रसाल जी बुंदेला के वंशज हो, इतना तेजस्वी खानदान होते हुए ऐसा निषिद्ध काम, ऐसी लूटपाट. तो क्या करेंगे? अंग्रेजों ने आकर कब्जा कर लिया, प्रजा को दबोच लिया, हमारा देश लूटने लगे, हमारी मर्दानगी को ललकारा. हम क्या करते? हाथ में हथियार थे, चलाते चलाते डाकू बन गए. इन्हीं हथियारों का फायदा अगर अपने देश को हुआ तो तुम्हारे सच्चे भारत पुत्र कहलाओगे. भारत की आजादी को तुम सब पे नाज होगा, नाज. लेकिन महारानी जी, हम कर भी क्या सकते हैं? क्या आप झांसी की फौज में शामिल होंगे? क्या कह रही हो रानी जी? अपनी मातृभूमि के लिए, अपने तत्व और सत्व के लिए मरते दम तक, काटते काटते कट जाने की दिलेरी आपके खून में है कुंवर जी. किसी भी दुश्मन को नेस्तनाबूद करने की हिम्मत है. बोलिए, करेंगे अपनी झांसी की सेवा? आखिरी सांस तक करेंगे, जी जान से लड़ते रहेंगे और भारत के दुश्मनों की खून की नदियां बहाएंगे. जय एकलिंग जी. हर हर राणीची शक्ती, उमेद आणि आत्मविश्वास वाढला. क्रांतिकारकांचं जहाल कार्य उग्र स्वरूप धारण करत होतं. भारतभर ठिकठिकाणी असंतोषाचे निखारे धगधगत होते. क्रांतीवीर इंग्रजी सत्तेला चहूकडून हादरे देत होते. त्यांचा नायनाट करण्यासाठी ब्रिटिशांनी आणला अत्यंत शूर, युद्ध धुरंधर, डावपेची, धूर्त आणि खुनशी इंग्रज सेनापती जनरल ह्यू रोज. त्यानं आल्या आल्या झाशीला निरोप पाठवला. राणी ऑफ झांसी, आपण स्वतः आपले प्रधानमंत्री, दिवाण, कारभारी आणि मंडळीसह निशस्त्र भेटीला यावे. न आल्यास कठोर आणि भयंकर परिणाम भोगण्यास तयार राहावे. ब्रिटिश साम्राज्याच्या शक्तीपुढे तुमचा टिकाव लागणार नाही. भेटीचा उद्देश कळला नाही तोपर्यंत भेटीस येणार नाही. भेटीच्या बहाण्यात आम्हास काही काळे बेरे दिसते. मी एक स्त्री निशस्त्र कशी येऊ शकते? पंतप्रधान आणि कारभारी सैन्यासह येऊ शकतील. इंग्रजांनी झाशीवर जोरदार हल्ला चढवला.
आवेशानं रसरसलेल्या सैन्यासह राणी समशेर उपसून किल्ल्याबाहेर पडली आणि गरजत्या महापुरासारखी शत्रूवर जाऊन थडकली. ती धडक जबरदस्त होती. राणीच्या तळपत्या बेभान समशेरी भोवती मृत्यू भिरभिरत होता. वैऱ्याची फळी शिरली जात. शत्रू पिचला, नामोहरम झाला. झाशीतून बळ काढून छावणीकडे गेला. राणीसह फौज किल्ल्यात परत आली. रक्तानं रंगलेली राणी रुद्र भैरवी सारखी दिसत होती. झाशीच्या किल्ल्यातला अखेरचा दरबार भरला. किल्ल्यावरची आजची ही आपली अंतिम रात्र. बाहेरून कुठूनही मदत रसद कुमक येण्याची शक्यता नाही. आपल्या 4000 पैकी फक्त 400 सैनिक शिल्लक राहिले महाराणी. माझ्या झाशीचे सैनिक 400च काय 4 राहिले तरी शेवटच्या श्वासापर्यंत झुंजतील. उद्या किल्ल्याचे सर्व दरवाजे उघडून शत्रूवर तुटून पडायचं. मृत्यूच्या अंगणात तडफेनं पाऊल ठेवताना भारताच्या अंगणात शत्रू रक्ताची कारंजी उडवून जाऊ. आणि नाही भीत मारणारा. झाशीसाठी जीव गेला तरी बेहतर. शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर राहू. भारताशी झाशीशी आणि मर्दानी झाशीवालीशी एकनिष्ठ राहू. महाराणीजी, बोला दिवाण. इंग्रजांच्या सेनासागरात कितीही मारले तरी आपला शेवट अटळ आहे. त्याऐवजी राजपुत्र दामोदरला घेऊन आपण त्वरित कालपीला रवाना व्हावं. वारस वाचेल आणि आपण वाचलो तर पुन्हा बळ मिळवून शत्रूशी निकराचा सामना करता येईल. आपण कालपीला निघावं राणीसाहेब. झाशी सोडणं मनाला पटत नव्हतं, पण दुसरा पर्यायच नव्हता. राणीनं तयारी केली. पुरुषी वेश केला. 8 वर्षांच्या दामोदरला चादरीत गुंडाळून पाठीशी कसून बांधलं आणि लेकराच्या दूध पाण्यासाठी फक्त एक गडू पट्ट्यात खोचून उंड्या पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन उपसलेली समशेर कालपीच्या दिशेनं फिरवून टाच मारली. घोडा चौखूर उधळला. राणी बाणासारखी झाशीतून बाहेर पडली. पाहता पाहता वाऱ्यात दसळून पण दगलबाजीनं पुन्हा खात गेला. राणी कालपीकडे गेल्याची खबर रोजला लागली. त्यानं ताबडतोब हुकूम दिला. राणी कालपी पर्यंत पोहोचता कामा नये, नाहीतर तिकडून नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे बरोबर ती पुन्हा आपल्यावर चालून येईल. सो क्विक, तिचा पाठलाग करा. अडवा, अटक करून जिवंत आणा, नाहीतर मारून तिची डेड बॉडी घेऊन या. वेगानं पाठलाग सुरू झाला. राणी तुफान दौडत होती. पाठीच्या पुत्राला सांभाळत अंतर कापीत होती. मागून शत्रूचा हल्ला आला तसा मोहरा फिरवून घनघोर लढाईला सुरुवात झाली. गाडीच्या वज्र प्रहारांपुढे शत्रूची शकल उडाली. पाठला थांबून शत्रू सैन्य छावणीकडे पळत सुटली. राणी कालपीला आली. तात्यांशी खळ झाला. राणी तडक घोड्यावर स्वार होऊन ग्वाल्हेरला आली. साथीला क्रांतीवीरांचं सैन्य गोळा झालं. राणी सतत सावधानतेनं तटातटांवर फिरत होती. तोफा, दारुगोळा, बंदुकांची व्यवस्था पाहत होती. तिला अन्न पाण्याची शुद्ध नव्हती की विश्रांतीची पर्वा नव्हती. आता आम्ही जीवाच्या मुठीत तलवार धरलीये. महाराणी सारखं पालखीत बसण्यापेक्षा लुटमार सुरू झाली. दादांच्या लेखी सुना दिवसा गौऱ्यानं उडवून दिल्या गेल्या. सर्वत्र लाचन, भीती, चिंता यांचा अंधार ठरला. महाराष्ट्र कुलस्वामिनी आदिमाता तुळजेच्या आणि शंभुदेवाच्या कृपेनं या महाराष्ट्राच्या आसमंतात झळकलं शिवाजी नावाचं तेजस्वी सूर्यबिंब. रोहिलेश्वरावर निष्ठावंत रक्षाचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची प्राणप्रतिष्ठा झाली. शत्रूच्या बलाढ्य सत्तेवर खरी काळासारखे जाऊन वीरोत्तम मावळ्यांनी कमालच केली. महाराजांच्या धारधार तिखट तलवारी खाली आदिलशाही म्हणून कसाबस तुटून स्वराज्यात सामील होऊ लागला. त्यामुळे दिवस रात्र जळत होता
घेतला. महाराजांच्या सगळ्या अटी खानानं मान्य केल्या. भेटीची वेळ ठरली. महाराज शामियानाकडे निघाले. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आमच्या शामियाना खान सय्यद बांधला त्याच्या संगतीला, सय्यद बांधला त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाराज, शिवबाच्या संगती महाराज. म्हणण्याचा होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महाराज, शिवबाच्या संगती महाराज. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाबे, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाथ मारी तो हंसदी, खान हाथ मारी तो हंसदी, रोकू नजारा गहरी पण आपला राजा पण काय कमचा दूरचा चेला नव्हता. राजा थोर पातळ्याची न्यावी, राजा थोर पातळ्याची न्यावी, साराची त्याची तावडहारी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला, कट्यारीचा वाद त्याला केला, कट्यारीचा वाद त्याला केला. खरं खरं वाद झाला, खरं खरं वाद झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वाद फुका गेला आणि या पडला. इतकंच महाराजानं स्वराज्याच्या गडकोटांना आनंद वाटला. तो सह्याद्रीच्या त्याला घोड्यात टाकला आणि प्रत्येक स्वराज्य निष्ठावंताच्या तावडात साधला. खाण्याचं मुडकं झाल्यावर टोचून संभाजी गावजी गडावर पोहोचले. हे बघा मासाहेब, मस्त वाला खानाचं मुंडकं. याच तोडणारं याने भाषा केली ना, राजांना जिंकता नाही तर मिळालेलं पकडून घेण्याची. आता काय झालं, काय झालं आता मासाहेब? काय इज्जत राहिली याची? ती आपण द्यायची. बरं मासाहेब, आपली संस्कृती काय सांगते संभाजी? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत विरोध. आता खानात जीव राहिला नाही, पण तो शूर होता. अस्सल मराठमोळ्या मातीत पराक्रमाचा सन्मानच होतो. तसाच आताही करा. गडाच्या महाद्वारात खानाच्या मस्तकाला कायमची जागा द्या आणि दिवाबत्तीची व्यवस्था करा. जी मासाहेब. आता माझी वाट पाहू नका. मी आणि माझे बहादर मावळे आयुष्यभर
संकटाशी झुंजून ही वृत्ती, ही चिकाटी, हे ध्येय आणि ही जिद्द महत्वाची आहे. रोहिणेश्वरावर आम्ही केलेल्या रक्ताच्या अभिषेकातून हीच निष्ठा वाहिली होती. माझ्या पुत्रांनो, तेच अस्सल झुंजार रक्त तुमचंही आहे. त्या थेंबा थेंबातले शिवाजी संभाजी जागवा आणि आपल्यातलं जे जे काही चांगलं आहे ते आपल्या प्रिय भारतवर्षाच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी पणाला लावा. आजचं युग आधुनिक आहे. आमच्या संशयी भल्यांचे आज रणगाडे झाले. भारतीयांची झेप चंद्रापर्यंत गेली आहे. मुलांप्रमाणेच मुलींनाही कर्तृत्वाचा आभार खुलं आहे. समानतेचा मार्ग धरून निर्मळ प्रगतीच्या आसमंतात भरावी घेणे हेच प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जय गणेश, जय भवानी, हर हर महादेव.